सो मित्रांनो, आपण मराठी लोक खूप लोकांना बोलतो जे मराठी नसतात, जे नॉन मराठीज आहेत, की तुम लोग मराठी में क्यों नहीं बात करते हो, मराठी में बात करो, महाराष्ट्र में रहना तो मराठी में बात करो. पण मित्रांनो, आपण स्वतः मराठी लोक आपण एकमेकांशी जास्त मराठीमध्ये बोलतो का? किंवा आपण मॅच बघतो, जेव्हा क्रिकेटची मॅच बघतो ते जे कॉमेंट्री ती आपण मराठीमध्ये ऐकतो का? त्याची कधी मजा घेतली का? नाही, मला माहिती नाही घेतली की नाही. पण मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल पॉलिटिशियन्स नेत्यांनी, एस्पेशली मनसेनी, सो त्यांच्यामुळे आता मराठी लँग्वेज पण अवेलेबल झालेली आहे फॉर वॉचिंग लाईव्ह मॅच ऑन OTT प्लॅटफॉर्म्स. तर मित्रांनो, आज इंडिया आणि न्यूझीलंडची मॅच मी पूर्णतः मराठीमध्ये कमेंट्री ऐकणार आहे आणि तुम्ही पण ऐका अशी माझी इच्छा आहे. लेट्स सी मराठीमध्ये ऐकण्यामध्ये ही मॅच किती मजा येते. ठीक आहे, सो मी आता लँग्वेज चेंज करत आहे. तर मित्रांनो, सेटिंगमध्ये चेंज करा, जी पण लँग्वेज असेल तिला मराठीमध्ये सिलेक्ट करा असा. ठीक आहे, गो टू ऑडिओ लँग्वेज अँड सिलेक्ट मराठी आणि ऐका. तर मित्रांनो, आज आपण पूर्ण मॅच मराठीमध्ये ऐकणार आहोत आणि बघणार आहोत. ठीक आहे, इंडिया इंडिया इन मराठी. आज भारत खेळणार आहे आपला अखेरचा साखळी सामना, तोही न्यूझीलंडच्या बरोबर. आपण ती कामगिरी आतापर्यंत त्यांनी केलेली आहे, त्याच्या पुढे जाऊन काय करणार आहे बघूया आपण. आजचा सामना तसं बघायला गेलं, न्यूझीलंड विरुद्ध भारत दुबई इंटरनॅशनल स्टेडियम मध्ये. मी निलेश नातू तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. नंतर या इथं दोन्ही संघ रोहितच्या पायात पॅट मारला येता जातं. कुठे जाऊ नका, तुम्ही बघा भारत विरुद्ध न्यूझीलंड चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 इन मराठी. तर मित्रांनो, जर तुम्ही महाराष्ट्रीयन आहात, मराठी आहात आणि तुम्हाला जर आपल्या मराठी भाषेबद्दल जर ही आदर, रिस्पेक्ट असेल, तर आजपासून जेवढे पण इंडियाच्या मॅचेस होतील ऑन OTT, प्लीज गो वॉच अँड लिसन इन मराठी. जर तुम्ही महाराष्ट्रीयन मराठी असाल तर. आणि एक मजा असेल वेगळीच, ती पण तुम्ही एक्सपिरियन्स करून बघा. आणि याचे व्हिडिओज बनवा, छोटे छोटे व्हिडिओज बनवा आणि इंस्टाग्रामवरती, फेसबुकवरती, युट्यूबवरती शेअर करा आणि आपल्या मित्रांबरोबर प्राऊडली एन्जॉय करा. ठीक आहे, 6 रोहित भाईचा 6 भाई. रोहित फॉर्मात आहे, बाकी कोमात आहे. यावेळी तर आउटसाइड येते, अगदी बॅटच्या मधोमध लागलं. यावेळेस गुन्हा वाढ लागतोय. लेट्स एन्जॉय द मॅच.